रायगडच्या रोहा चनेरा पारनखर गावात मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांकडून चाकूने सपासप वार। गावात सुसाट वेगानं गाडीवर आलेल्या तरुणांना हळू जा सांगितल्याचा मनात राग धरून झाला वाद। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सविस्तर माहिती घेतली। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन घेतलं ताब्यात। धारदार चाकू हल्ल्यात पती पत्नीसह गावातील अन्य एक जण जखमी झाल्याची घटना रोहा तालुक्यातील चनेरा भागातील खारखर्डी पारनखर गावात घडली। घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण। आरोपी घटनास्थळावरून पळ काढत होते, परंतु सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे दोन्ही आरोपी ताब्यात घेऊन पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर प्रतिपादात्मक कारवाई करण्यात आली। अधिकचा तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील करतात। पारनखर इथे मुरुड इथे आले दोन अज्ञात इसमांनी त्या पारनखर गावामध्ये काहीतरी भांडणं केली आणि त्याच्यात चाकूने वार केले अशी माहिती आली आणि आपण त्यासाठी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून आरोपी अटक केले आहेत। कसं बघतो ते काय सांगेल? एक पारनखर गावामध्ये एक छोटी गल्ली आहे। त्या गल्लीतून ते दोघं ओव्हर स्पीडनी गाडी चालवत होते। चालवताना एका बाईंनी सांगितले की मध्ये मुलं वगैरे येतात, त्यासाठी गाडी हळू चालव। त्याच्यावरून त्यांची बोलाचाली झाली। बोलाचाली झाल्यानंतर सदरची माहिती त्यांनी त्यांच्या मिस्टरांना वगैरे सांगितली। मग तिथे हातापायी होऊन मारामारी झाली। मारामारी झाल्यानंतर ते मारामारीचं रूपांतर त्यांनी त्याच्याकडे असलेला एक सुरा तो काढला व त्यांच्या अंगावरती चालवला। तेव्हा त्याच्या एक खांद्यावर एक वार झाला आणि हातावरती। त्यांना आम्ही लागलीच जाऊन तिथं तात्काळ सदर आरोपीबाबत सीसीटीव्ही फुटेज वगैरे बघून लगेच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती योग्य तो आर्म ॲक्ट आणि इतर कलमांवर त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या आरोपी अटक आहेत की कसं? आरोपीची पूर्ण सोपस्कार करून त्यांच्यावरती आता प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। झालेल्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहे का? हां, ते आहे। तपासाच्या दृष्टीने त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। राम मंदिर आहे।